आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याची संशयित आरोपींची कबुली। सांगली येथे झालेल्या खून प्रकरणी 3 संशयित आरोपींना अवघ्या 5 तासात पोलिसांनी अटक केली आहे। सांगली येथील सह्याद्रीनगर येथे भर दुपारी रेकॉर्डवरील मुबारक हसीनउल्ला शाह वय 30 राहणार अहिल्यानगर याचा खून 6 जणांनी भर चौकात चाकू हल्ला व दगडाने ठेचून केल्याचे निष्पन्न झाले होते। तुषार संजय झिंजुरटे व मयत मुबारक हसीनउल्ला शाह यांच्यात यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे संशयित आरोपींनी कबूल केले आहे। या खून प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 5 तासात तुषार संजय झिंजुरटे वय 24 राहणार भाग्योदय सोसायटी चैतन्यनगर पेट्रोल पंपाजवळ सांगली, श्रीकांत दुर्योधन ढगे वय 21 राहणार अयोध्यानगर सटाले मळा सांगली, तन्वीर हरून जमादार वय 23 राहणार चैतन्यनगर दगडे प्लॉट नंबर 1 संजयनगर सांगली या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। तर या प्रकरणातील 2 आरोपी अद्याप फरार आहे तर एक अल्पवयीन तरुण आहे। काल सोमवारी 4 वाजण्याच्या सुमारास कुपवाड फाटा ते ट्रक अड्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नमराह मशिदीच्या समोरील रस्त्याच्या पलीकडे हकीक उल्ला उर्फ फलवा हसीउल्ला शाह याचा 2 मोटरसायकलवरून आलेल्या तुषार झिंजुरटे, श्रीकांत ढगे, तन्वीर उर्फ तन्या जमादार, संजय गडदे, अमनजी नगारजी यांच्यासह एका अज्ञात बालकाने भर चौकात चाकू हल्ला चढवून तसेच डोक्यात दगड घालून लोखंडी रॉडने व कोयत्याने मारून अतिशय क्रूरपणे खून केला होता। या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते। फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल पुजारी यांना बातमी मिळाली की तुषार झिंजुरटे व श्रीकांत ढगे या दोघांना मिरज रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले। या संशयित आरोपींच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तुषार संजय झिंजुरटे व मयत मुबारक हसीनउल्ला शाह यांच्यात यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे संशयित आरोपींनी पोलिसांजवळ कबूल केले आहे। तर या प्रकरणातील तन्वीर हरून जमादार याला कसबे डिग्रज येथील स्मशानभूमीतून पोलिसांनी ताब्यात घेतले। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी हे करीत आहेत। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक सूरज बिजली, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल हरिबा साळुंखे, संतोष अर्जुन पुजारी, दीपक प्रकाश गायकवाड, असिफ संधी, शरद वंजारी, अशोक लोहार, सूरज सदामते, अनिकेत शेटे, ऋषिकेश खोचगे, हनुमंत कांबळे, सुशांत लोंडे, सूरज मुजावर यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।